यानंतर आपल्यासमोर पंडित उपेंद्र भट आपली संगीत सेवा सादर करण्यासाठी येणार आहेत. मी आदरणीय पंडित उपेंद्र भट यांना व्यासपीठावर निमंत्रित करते. किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्रजी भट, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य. गुरुजींसोबतच्या अनेक आठवणी आज आपल्याला ते सांगणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2016साठी अर्थातच कंठसंगीत पुरस्कारासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्र भट यांची निवड करण्यात आलेली होती. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याशी ते विविध आठवणींना उजाळा देणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया पंडित उपेंद्रजी भट यांचं. पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्र भट, किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्रजी भट आपल्याशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संवादही साधणार आहेत. 1952 साली पुणे येथे दरवर्षी होणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ पंडित भीमसेनजींनी हा सवाई गंधर्व सुरू केला आणि वयाच्या 19व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत पहिला संगीत मैफिल आणि पुढील काही वर्षातच त्यांनी लोकप्रियताही मिळवली. अनेक संगीत मैफिलींना ते स्वतः अँबॅसेडर ड्राईव्ह करत जायचे आणि त्यानंतर जेव्हा कार्यक्रमांची संख्या वाढली तेव्हा पंडितजी विमानांनी फिरायचे. तेव्हा पु ल देशपांडे त्यांना मजेनी गमतीनी असं म्हणायचे, हवाई गंधर्व निघाले. आणि हे हवाई गंधर्व अनेक भारतामध्ये भारताबाहेर कार्यक्रम करायचे. हे शास्त्रीय संगीत ज्या पद्धतीनं गायचे ती पद्धत हिंदुस्थानी आणि कर्नाटकी अशा दोन्ही पद्धतीमध्ये किराणा घराण्याची पताका त्यांनी फडकवली होती. त्यांचे अनेक पटशिष्य या निमित्ताने गात असतात. आज पंडित उपेंद्रजी भट आपल्याशी संवाद साधणार आहेत. काय गावं किंवा कसं गावं काय कळत नाही मला, कारण आमचे मित्रपक्ष गुरुवर्य म्हणायला हरकत नाही, ओबेराय साहेब आणि नरके साहेब आणि ते डिग्रसकर सुद्धा आलेले, सगळे जाणकार लोक समोर बसलेले. आणि आमचे रक्षक म्हणतो आम्ही कलाकारांना, खूप कलाकारांना रक्षक आमचे गरगट्टी साहेब, अशोक गरगट्टी आणि म्हणजे गुरुजींचे ते खास मित्र तेही समोर बसलेले. आणि आजचा हा कार्यक्रम माझ्या डोक्यात काय होतं ते मी आधी तुम्हाला सांगतो 2 वाक्यामध्ये, की गुरुजींचं संगीत क्षेत्राला योगदान. खूप लोकांना भीमसेन जोशी म्हटलं की शास्त्रीय संगीत ते गाणं गाणारे, शास्त्रीय संगीत गाणारे, आणि असं बोलता बोलता म्हणजे गंमत म्हणून बोलतात की काय कळत नाही रे, पण ऐकावं असं वाटतं. हे त्यांची ताकद आहे. त्यांनी फार पूर्वी म्हटलं होतं की गाणं न कळणाऱ्यांनी सुद्धा माझं गाणं ऐकलं पाहिजे, असं मी माझं गाणं करेल. आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्यांची शास्त्रीय संगीत असू दे, काही असू दे, पण नाही आम्हाला काही कळत नाही पण ऐकावं असं वाटतं, वेळ लागतं त्यांचं गाणं ऐकले की, असं सामान्य माणसंसुद्धा बोलतात. आणि 1965 किती वर्षापूर्वी बघा, तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर तानपुराची साथ करत होतो. आणि 71 साली त्यांना मी सांगितलं मला तुमच्याकडे गाणं शिकायचं आहे. तेव्हा ते म्हटले एक 5-6 वर्ष माधव गुडीकडे शिक, मग नंतर बघू. मग 80 सालीपासून मी पुण्यात त्यांच्याकडे गाणं शिकायला आलो. गाणं शिकायला आल्यानंतर 31 वर्ष शिकलो होतो मी. तेव्हा मला वाटलं की मला काय तर थोडं कळतं आहे यांच्याकडे, आता चांगलं गाऊन. तर त्यांनी पहिल्या दिवशी मला तानपुरा लावून दिला सकाळी आणि काय येतं ते गाऊन दाखवा म्हटलं. मी त्यांच्यासमोर तोडी गायलो 15 मिनिटं. ते असे मान खाली घालून ऐकत होते आणि मान वर करून ते म्हणते माझ्याकडे शिकायचा का तुम्हाला म्हटले.
भीती वाटली मला. हो मग काय म्हटलं तर हे सगळं विसरा म्हटलंय. हे लोकांसाठीचं गाणं आहे बरं का. तर माझ्यासाठी आणि आत्म्यासाठी गाणं गायला पाहिजे. तर ते जे गाणं आपल्याला आनंद देतं तेच तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकता. नाहीतर ते ऐकलं म्हटलं मजा वाटली असा. तसं नाही. लोक अजून म्हणतात 40 वर्षापूर्वी आमच्या गावात आले होते भीमसेन, काय मालकंस गायले. म्हणजे ती आठवण त्यांना 40 वर्षानंतर सुद्धा राहते. असं त्यांनी स्वरामध्ये ताकद घातलेली आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो आज मला किराणा घराणा काय माहीत नाही, पण मला भीमसेन घराणा माहीत आहे बरं का. आणि माझे गुरुजी म्हणजे गुरु साक्षात स्वरब्रह्म. त्यांनी त्यांची जी गायकी सगळे अख्खं आयुष्यभर त्यांनी क्रिएट केलेलं आहे. ब्रह्म म्हणजे जो क्रिएट करतो त्याला ब्रह्म म्हणतो, सृष्टीकर्ता. आणि त्यांनी सृष्टी केलेली गोष्टी मी आज थोडक्यात सांगतो मी आणि थोडक्यात दाखवतो. आणि हे शोभदा मॅडम आमच्याशी बोलतील बरं का. आता राग यमन मी सादर करतो आपल्या पुढे. साधा राग सगळे लोक पहिल्यांदा शिकताना. तर इतर लोकांनी गायलेलं यमन आणि भीमसेनी यमन याच्यामध्ये काय फरक आहे. त्यांनी प्रत्येक रागामध्ये त्यांना ठेवलं. त्यामुळे म्हणतात त्यांचं ते राग सुरुवात झाली की म्हणतात अरे हे भीमसेन म्हणून. दिस इज भीमसेन जोशी. लक्षात आलं का. आता पुढे सुरुवात करू. आणि सहसा एक ताल विलंबित किंवा 3 ताल विलंबित घेतात. पण गुरुजींना मध्यलयामध्ये जपतालमध्ये जो मजा यायचा तर तो औरच आहे. फारच त्यांची एक वेगळंपणा आहे. आणि इतर लोकांनीच गायलेली बंदिश जेव्हा ते गातात तेव्हा त्याला स्पर्श होतो आणि ते सोनं होतं. इतर लोकांनी गायलेले ते पण नाही, गुरुजीचे सून नाही का. यमनाने सुरुवात करतो. आता बघा गंमत म्हणजे कोणाला यमन गा असं म्हटलं आ आ आ आ असं सुरू करतात. पण गुरुजी गातानाच करतो ते धान
पिया बिना तेव्हाच जाणकार लोकांनी विचारलं गुरुजींना, तुम्ही मध्यलय का सिलेक्ट करता म्हणून. तेव्हा ते म्हटले की तालाचं बरोबर जास्ती ज्ञान नसलेले लोक या लयामध्ये आनंद करतात आणि आम्ही हे लय सुरू करतो आणि आम्हाला जे विलंबितामध्ये जे गायचे ते गातो, म्हणजे दोन्ही काम झालं म्हणून. आणि यमनमध्ये दैवतला जास्ती महत्व नाही, आपल्याला माहितीच आहे, पण त्याला कसं महत्व द्यायचं आहे. घरे सनी धनी रे गम पम घरे गम पम धप म धप म पम ग म पन घरे गम गरे परे ग धनी रे गरे धनी रे गरे धनी रे गम धप धद पद म प ग म रे ग म पाऊ म ग म ग रे ग रे सा दे पिया बिना धनी रे ग म धप धनी रे धनी रे धनी रे ग रे सनी रे सनी धनी म धनी ध सनी रे रे ग ग रे ग रे सनी रे सा गरे ग गरे सनी धनी नि ध प म ध प म प म ग म गरे ग रे सनी रे सा पिया 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 बिना पिया पिया बिना पिया 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 बिना पिया बिना पिया बिना बिना पिया पिया बिना. नॉर्मली निषादानंतर षड्ज लावतात, पिया बिना पिया असं आहे, पण गुरुजींची गंमत वेगळी आहे. ते आधी ऋषभ दाखवायचे आणि मग षड्ज दाखवायचे. ते म्हटले की का असं आम्ही गंमत म्हणून बोलायचं. तेव्हा ते म्हटले एकदा षड्ज मिळालं तर एकदा ऋषभ लावलं की षड्ज आपोआप लागलंच पाहिजे असं आहे. पिया बिना पिया 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 सभी
पिया पिया बिना पिया बिना मेरी आली बेरी एरी याचा ओव्हलवर रियाज करायचा असतं. हे गुरुजीने आमच्याकडून करून घेतलेले, म्हणजे माझ्याकडून करून घेतलेले आणि माधवगुडीकडून. कुठल्या बंदिशीमध्ये सम कुठल्या अक्षरांनी ते सांगता येत नाही, म्हणून तुम्हा पिया बिन पिया बिन कैसे के तरो बैरन रतिया भये पिया बिन पिया बिन. पूर्वी गमक तान होती, हल्ली कोणी ते गात नाही. पिया बिन पिया बिन पिया बिन पिया पिया बिन पिया बिन शाम बजाए आज मुरलिया शाम बजाए आज मुरलिया शाम बजाए आज मुरलिया. गुरुजी म्हणायचे
आपण बंदिशी गाताना कुठल्या अक्षरांनी सुरू होतो, कुठल्या मात्रेवर सुरू होतं आणि कुठे सम हे कळता कामा नये आणि चुकल्यासारखे वाटता कामा नये, ही ताकद आहे. शाम बजाए आज मुरलिया, शाम बजाए आज मुरलिया, वे अपनो अधरन गुनिसो, वे अपनो अधरन गुनिसो, शाम बजाए. आता बघा, आज मुरलिया शाम बजाए, आज मुरलिया वे अपनो अधरन गुनिसो, शाम बजाए. म्हणजे शिकवताना असं शिकवतात, तर गाताना मात्र त्या गाण्यामध्ये डुबून जायचं. शाम बजाए आज मुरलिया, शाम बजाए आज मुरलिया, वे अपनो अधरन गुनिसो, वे अपनो अधरन गुनिसो, शाम बजाए आज मुरलिया, शाम 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 बजाए, आज मुरलिया, शाम बजाए, शाम शाम बजाए, आज मुरलिया, बजाए श्याम आम बजाई, श्याम आ जोगी जंगल यति जति और गुनी मुनि सब नर नारी मिल मोहलियो है मन रंग करके. गुरुजी म्हणायचे, गाणं म्हणताना किंवा बंदिश गाताना ते चित्र लोकांच्या समोर आणायचंय. शाम बजाए आज मुरलिया, वे अपनो अधरन गुनिसो. ओटावर ठेवलेली ती बासुरी कशी दिसते का, जोगी जंगल यती जती और गुनी मुनी सब नारी नर मिल मोहलियो है. इतकं मोहित झाले त्या बासुरी वाजवणार ते कृष्णाला बघून. जोगी जंगल यती जती और गुनी मुनी सब नर नारी मिल मोहलियो है मन रंग करके. असं आहे. जोगी जंगल जोगी जंगल यति जति और गुनी मुनि सब नर नारी मिल मोहलियो मन रंग करके, शाम बजाई आज मुरलिया, शाम बजाए आज मुरलिया, शाम बजाए, शाम बजाए, शाम बजाए आज मुरलिया, शाम 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 बजाए आज मुरलिया, शाम बजाए. आता सगळे जे गातात ते येरी आली पिया बिना, सखियेरी आली पिया बिना. लहान लहान मुलांना गांधर्व महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर हीच बंदी शिकवतात.
लक्षात आलं का? मी सुद्धा असंच शिकलेलं आहे, पण इतकं कंठाळा आला मला. पण ज्या दिवशी भीमसेन जोशींनी गायलेलं येरी ऐकली तेव्हा म्हटलं अरे कुठलं विश्व आहे. त्यांनी त्यांचा विश्व तयार केला, नुसतं गायकी नाही, विश्वच तयार केलं. आता येरी आली पिया बिना सखी येरी असं शिकतात. येरी आली पिया बिना सखी येरी आली पिया बिना येरी आली पिया बिना सखी कलन परत मोहे कखरी पलचिन कलन परत मोहे एक घरी पलचिन येरी आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन येरी आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन येरी 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 आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन सखी येरी आली सखी येरी 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 आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन जब से पिया परदेस गवन कीनो. आता जब से पिया परदेस गवन कीनो जब से पिया परदेस गवन कीनो जब से पिया परदेस गवन कीनो पिया पर पिया आना पिया पर सभी जब से पिया पर देश गवन किनो रतियों कटत मोहे. त्याचे अर्थ बघा ना. माझा पिया परदेश को गया है तो यहाँ तो एक एक रात मुझे तकलीफ होता है, हे दिसलं पाहिजे. जब से पिया परदेश गवन किनो जब से पिया परदेस गवन किना रतियों कटत मोहे पारे गिन गिन येरी आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन येरी आली पिया बिन सखी येरी आली येरी आली येरी आली पिया बिन बिन. काय बोर झालं नाही ना? का हो नरके साहेब? नाही म्हणजे शास्त्रीय संगीत जास्ती नको असं म्हणजे आज म्हणजे थोडंसं. पण त्या शास्त्रीय संगीत म्हणजे कसं गुरुजींनी त्यांची गायकी अशी केली की शास्त्रीय ज्यांना आवडत नसेल तरीसुद्धा त्यांनी ऐकलं पाहिजे. आता अशी काय रे, आता गुरुजींनी स्वतः राग तयार केलेले आपल्याला माहितीच आहे. मारवाश्री, कलाश्री आणि ललित भट्टियार हे सगळे कारण. तर काय त्यांनी क्रिएशन केलं तर जोड राग त्यांनी केले, 2 राग एकत्र आणून केलेले. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोड राग गाताना फार केअरफुल पाहिजे, कारण आता 2 राग आहे, लक्षात आलं का? तर त्याच्यामध्ये कसं कलाश्री, कलाश्री म्हणजे कलावती आणि श्री रागामधला तुकडा नाही येतो.
रागेश्री मधलं गमरेसा त्यांनी जोडलं याला, रागेश्री मधला. त्यामुळे ते म्हटले की एक राग, आता जोड राग करताना कुठलं तरी एक राग गात बसायचा आणि अर्धा तासानंतर दुसरा राग जोडायचा, असं नाही आहे. त्याला जोड राग म्हणत नाही. कळतं का म्हणे कुठल्या रागामधून कुठे आला तुम्ही, हे त्यांची ताकद होती. आता याचं कलाश्री सागा पदानी धाप गपधनी न पद ग आणि आवाज कसा वापरावा हे गुरुजींनी सृष्टी केलेली. लाईट राहू दे ना बाबा, अंधारात काय आनंद होतो काय करायचं. आता गमरे हा याचा मधला त्यांनी तुकडा ठेवलाय रागेश्री मधला. सागा म धनी द सा नि द म ग म रे सा. आता सागा पदानी ध प आवाज कसा मऊ करायचा हळू करायचा. मग सागा पदानी द पद ग म रे सा. धन 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 भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग तेरो. तू पिया के मन भाए, तू पिया के मन भाए. धन धन भाग सुहाग तेरो. आता धन धनला जो वजन आहे तो सुहागाला येत नाही बघा. धन धन भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग. धन धन भाग सुहाग तेरो. धन धन तान सेन. धन धन तान सेन. धन धन तान सेन. धन धन तान सेन. ही भीमसेनी गायकी आहे. आता बाकी धन धन तान सेन असं गातात आम्ही शिकवलं तर. धन तान सेन. धन धन तान सेन. धन धन तान सेन. धन धन तान सेन. प्रभु रिझाई तू ही सबन में देख तो देवाला म्हणतो तू सगळ्यात तू दिसतोय म्हणून. तर तेव्हा कसा आवाज मऊ करायचा. धन धन तान सेन. प्रभु रिझाई तू हे सबन में देत धन 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 भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग तेरो. धन 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 भाग सुहाग तेरो. धन धन भाग सुहाग
भाग सुहाग भाग सुहाग सूर्य उगवलाच नाही असं होणं जितकं अशक्य आहे तितकं भीमसेनजीचं गाणं सुद्धा अशक्य आहे. त्यांची सांगीतिक ऊर्जा सूर्या इतकीच अभूतपूर्व आणि अक्षम्य अशीच होती. भारतीय शास्त्रीय संगीतातील एक गायनशैली म्हणजेच ठुमरी. रंग रस आणि भावना प्रधान अशीच, अर्थातच रागाच्या शुद्धतेबरोबर भावसौंदर्यालाही जास्त महत्त्व. पण भीमसेनजींची ठुमरी ही वेगळीच होती. तिला एक ख्यालीची मिजाज होती. त्यांची ठुमरी भावनेनी पोकार. या ठुमरीबद्दल आता आपण जाणून घेऊया. मी उपेंद्रजींना विनंती करते की आपण भीमसेनजींच्या ठुमरीबद्दलचं वेगळेपण आम्हाला आधी सांगावं आणि मग त्यानंतर तो. गुरुजींनी एक मोठं काम करून ठेवलेले ते म्हणजे आधी कोणी केलेलं नव्हतं, या पुढे कोणी करू शकत नाही असा ते एक हिमालयच आहे संगीतातला. त्यामुळे पुढे कोणी हात लावू शकत नाही असं काय तर काम करून ठेवले त्यांनी. आता ठुमरी म्हटलं की पूर्वीपासून सर्व घराण्यामध्ये गायचं. आणि पूर्वी आमचं म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारे ठुमरी गात नव्हते, म्हणजे त्यांना वाटायचं ते एक दुय्यम आहे असा वाटायचा. पण अब्दुल करीम खान साहेबांनी ते मोडीत काढलं. तो म्हटलं ठुमरी गाने का ऐसे कुछ आसान चीज़ नहीं है, बहुत दिमाग लगता है, दिल और दिमाग का इस्तेमाल करके वो गाना पड़ता है, वो ठुमरी है. आणि शब्दप्रधान गायकी म्हणून असतात आणि स्वरप्रधान गायकी. शास्त्रीय संगीत स्वरप्रधान गायकी. त्याचा मतलब शब्द कुठले काही गरज नाही, पण स्वर लागलं की आनंद मिळतो. पण भावगीत, ठुमरी, गझल, अभंग हे सर्व स्वरप्रधान गायकी आहे. आता त्याच्यामध्ये ठुमरी आपल्यामध्ये नव्हती, म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये. मी ऐकलेलं, मी नाव घेत नाही, मोठ्या एका गायकांनी सवाईला आले होते. आप कुछ ठुमरी गिमरी गाएंगे? वो सब हमारा काम नहीं है, हम तो शास्त्रीय संगीत गाने वाले आहे असं. म्हणजे एक म्हटलं ठीक आहे म्हटलं. आता ते गायला किती ताकद लागते बरं का. आता का मी इतके मोठी मोठी लोक गाऊन गेले आणि आज एखादा ठुमरी, एखादा नाट्यगीत आणि एखादा अभंग नसलं तर तो व्यासपीठावर बसू शकत नाही. लक्षात आलं का? पण ते ठुमरीमध्ये सुद्धा कसं सौंदर्य. आणि गुरुजींनी त्या ठुमरीमध्ये भीमसेननी ठुमरी कशी केली आता ऐका. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलीच बंदिश आहे ठुमरी. तेव्हा आवाज कसा असायचा. गुरुजी म्हणायचे शास्त्रीय संगीत गाताना असलेला आवाज तो शास्त्रीय संगीतामध्येच दिसला पाहिजे. नाट्यसंगीत गाताना तो नाट्यसंगीताचा आवाज पाहिजे. भावगीत गाताना भावगीताचा आवाज पाहिजे. तो सगळे एकच आवाजामध्ये गायचं नसतं असं गुरुजींनी आणि त्यांनी करून दाखवलंय. आता इतकं पॉवरफुल गाले, धन धन असं गायलेलं. पण जेव्हा ठुमरी गातात, अब पिया तो मानत नाही, नाही अब पिया तो मानत नाही, पिया तो मानत नाही, पिया तो मानत नाही. तो शब्द बघ ना, पिया तो मानत नाही. किती तर प्रयत्न केला मी तरी ऐकत नाही. हे पिया तो मानत नाही, पिया तो मानत नाही, पिया तो मानत, पिया तो ऐसो निठुर अंजान भयारी, ऐसो निठुर अंजान भयारी, प्रीत पुरानी जानत
पुराणी जानत नो ते शब्द गुरुजी म्हणायचे गझल सारखे पेश करायची ठुमरी. प्रीत पुराणी जानत नाही असा माझा नवरा आहे. पिया तो मानत नाही ऐसो निठुर अंजान भयोरी प्रीत पुराणी जानत नाही. ते आलापीमध्ये त्याचे जे फिलिंग्स दाखवायचं आहे. प्रीत पुराणी जानत नाही अब पिया तो मानत नाही. ही गुरुजींनी तयार केलेली ठुमरी. कुठे कसा मऊपणा कसा आणलाय. आधीचा क्लासिकल आणि याला काही संबंध ठेवलेला नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या शब्दाला अनुषंगाने आवाज देऊन गायले गुरुजी. आता दुसरी ठुमरी. पिया मिलन की आस. आता पिया मिलन की आस. पिया मिलन की तेच रे. पिया मिलन की आस दिन दिन बढ़त सगरो जो बन जो बन पिया तो पिया के मिलन की सद. आता पिया मिलन की आस मला लागलेले. तो जर आला नाही दिन दिन सगरो बढत सगरो जोबन. माझा यौवन चालत चाललेलं आहे हा येतच नाहीये असं म्हणतो ती. पिया तो की आस पिया मिलन की आस. पिया मिलन की आस दिन दिन बढ़त सगरो जो बन पिया पिया तो मिलन की आस. त्या शर्जावर किती मऊ पणारे थांबायचा. पिया के मिलन की आस असं नाही. पिया के मिलन की आस. धन धन भागरी येरी सखीरी जो पिया आव आस. पिया के मिलन की आस. पिया पिया के मिलन की आस. पिया पिया के पिया के मिलन की आस. पिया के मिलन की मिलन की आस. हे ठुमरी. बोला. या ठिकाणी भीमसेनजींच्या आक्रमक आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या गायकीचं
सर्वांनाच आकर्षण होतं. रसिकांच्या मनावर आजही ती गायकी राज्य करती आहे आणि म्हणूनच स्वरयोगी गायक म्हणून पंडितजींचा उल्लेख केला जातो. खरं तर पंडितजींनी अनेक मराठी नाटकांना म्युझिक डायरेक्शनही दिलं आणि त्यांची नाट्यगीतं सुद्धा खूप गाजली. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. आता आपल्याला ऐकलेलंच जे गाणं आहे, पण खूप मराठी नाटकामधली गाणी हे कन्नड नाटकामधली गाण्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे त्या काळामध्ये आणि त्यांनी ओपनली एग्री केलेलं आहे. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा नाही ಈ ಹಾಡಿಗೆ ನಾವು चालदू ನಿಮ್ಮ मराठी हाडिनिंದ ತೆಗೆದುಕೊಂಡದ್ದು मराठी गाण्यातून आम्ही घेतलेली आहे असं म्हणजे ते स्पष्टपणे बोलतात. आजचे दिवस फार वाईट आहे पण सांगितलं. पण कलाकारामध्ये ते नाही आहे. म्हणून गुरुजींनी एकदा कर्नाटक रत्न दिल्यावेळी 4-5 मिनिस्टर सगळे आले होते त्यांना कर्नाटक रत्न देण्यासाठी. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्या मोठे मिनिस्टर सगळे होते कर्नाटकचे, ते म्हटलं आणि महाराष्ट्राचे मिनिस्टरही होते. तेव्हा त्यांना दोघांनाही सांगितलं, आम्ही कलाकारांनी बांधलेला सेतू येतो कर्नाटक आणि महाराष्ट्रात, त्याला हात लावू नका. कलाकारांनी बांधलेला सेतू त्याला मात्र हात लावू नका म्हटले. कारण ते म्हटलं की बालगंधर्वांची हायेस्ट नाटकं धारवाड हुबळीमध्ये जास्ती झालेले. लक्षात आलं का? असो असं आहे. तर त्याच्यामधूनच आहे हा कर्नाटकीमधला आरबी राग आहे. सारे म पध सा नी द प म ग रे ग सारे ग सारे म पद प द द द त ल ल नो त द न नो द द द द न नो ते त नो. आता चंद्रिका के जणू चंद्रिका तर ही कन्नड गाण्यामधून आलेली चाल आहे. रन्नदा मूर्तियो रन्नदा दिन अरे क्या बात. रन्नदा मूर्तियो लावण्यद राशियो कांतेयो रन्नदा मूर्तियो रन्नदा मूर्तियो कांतेयो लावण्यद राशियो रन्नदा मूर्तियो चंद्रिका हे जणू ठेविया स्नेह कमलालनी चंद्रिका ठेविया स्नेह कमलालनी चंद्रिका चंद्र सदन नभ मंडला चंद्र सदन नभ मंडला चंद्र सदन नभ मंडला चंद्र सदन नभ मंडला मेघानी वेजियले मेघानी वेजियले मेघानी. आता हा राग आरबी पण इथे मेघानी म्हणताना मेघ राग आळवलेले गुरुजींनी. मेघानी वेझियले
मेघानी 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 वेजियले शोभा 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 धन विपुलते लपविता कोपे भरले चंद्रिका हे जणू चंद्रिका हे जणू ठेवेया स्नेह कमलांगणी चंद्रिका चंद्रिका. क्या बात है. आता गुरुजींनी स्वतः नाटकाला संगीत दिग्दर्शन केलेले आणि त्यांनी अशी एक गाण्याला चाल दिली तेव्हा खूप म्हणजे मोठे मोठे कलाकारांना थोडासा प्रश्न निर्माण केला होता. ललत भटियार रागाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये भूप आणि बिबास हे सगळं जोडून सुंदर त्यांनी एक नाट्यगीत तयार केलेलं आहे. गे दारी ना ना चिरंजीव राहो चिरंजीव राहो चिरंजीव राहो जगी नाम रामा जगी नाम रामा चिरंजीव राहो चिरंजीव राहो जोवरी रवी शशी जोवरी रवी शशी पाव सुखधाम चिरंजीव राहो चिरंजीव राहो चिरंजीव राहो चिरंजीव राहो नाद सिद्धि सकल 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 वरदान दे हो अचल राहो तुझा स्नेह अचल राहो तुझा स्नेह अभिराम अचल राहो तुझा स्नेह अभिराम चिरंजीव राहो जगी नाम राम चिरंजीव राहो चिरंजीव 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 रसिका हो, आपणा सर्वांना माहिती आहे की
शास्त्रीय संगीताच्या सर्वात जास्त रेकॉर्ड्स विकल्या गेलेला कलावंत म्हणून पंडितजींकडे बघितलं जायचं आणि म्हणून HMV कंपनीनं त्यांना प्लॅटिनम डिस्क बहाल केली होती. पण अण्णांची चित्रपट गीतंसुद्धा आपल्याला भुरळ घालणारी आहेत. त्या चित्रपट गीतांबद्दल आता आपण उपेंद्रजी ऐकूया. गुरुजींना मोठा एका मी नाव घेत नाही डायरेक्टरनी विचारलं होतं की त्या काळामध्ये आप पिक्चर में आवाज़ नहीं देते क्या, पिक्चर में गाने का बहुत मुश्किल होता है, ऐसा कुछ नहीं, हम कुछ भी कर सकते हैं असं गुरुजींनी म्हटलं आणि ते सिद्ध करून दाखवलं त्यांनी. आणि चित्रपटामध्ये एक दिवशी त्यांचं गाणं आलं त्या काळामधलं, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. हे गाणं एकच गाण्याने खूप लोकांची कळबळ उडाली. तो म्हटलं अरे भीमसेन चित्रपटासाठी. आणि वसंत देसाई त्याचे म्युझिक डायरेक्टर होते आणि गदिमांनी त्याचे शब्द तयार केले. स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटासाठी ते गाणं होतं. म्युझिक डायरेक्टर होते वसंत देसाई. तर डायरेक्टर म्हटले बघा निदान गाण्याला तर अवॉर्ड मिळू दे, असं काय तर एखादा गायकाला बोलून हे का. तेव्हा ते म्हटले की आता काय करायचं. म्हटलं एक काम करू, 2-3 गोष्टी वेगळी नवीन करू म्हणून. एक म्हणजे विलनच्या तोंडामध्ये नॉर्मली गाणं नसतंय, त्यामुळे ते स्वयंवर झाले सीतेचं म्हणजे रावण आला तर रावणाचा तोंडात एक गाणं ठेवू म्हटले. पण ते म्हटले की डायरेक्टरने विचारलं गायला कोणाला बोलवायचं. म्हटलं तर म्हटलं एकच गायक. म्हटलं कोण. म्हटलं भीमसेन जोशी. तर म्हटलं ठीक आहे त्यांना बोलवा. म्हटलं हो ते असं नाही, बाकी प्लेबॅक सिंगरसारखे नाही आहे, तिथे जाऊन त्यांना विनंती करावं लागेल असे वसंत देसाईंनी सांगितलं. मग गुरुजींना विचारलं वसंत देसाईंनी एक चित्रपटासाठी गाल का. अण्णा तुम्ही सांगाल असेल तर गाऊ म्हटले. आणि त्यांनी हे त्याला स्वरबद्ध केलं आणि 2-3 दिवस प्रॅक्टिस घेतली. आणि गुरुजींना ती एक ताकद म्हणजे म्युझिक डायरेक्टर म्हटलं अण्णा हे असं असं चाल आहे, बाकीचं काय आहे ते तुम्ही बघा असं आहे. तर त्यांनी ते पाहिलं आणि हिंडोळ राग त्यांचा आवडता आणि हिंडोळ राग फक्त त्यांनी गावा असं हे माझं मत आहे आणि लोकांचंही मत आहे की तर त्यांनी त्या हिंडोळ बहारवर हे गाणं तयार केलं, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. आणि ते गाणं इतकं गाजलं त्या काळामध्ये. आणि हे गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वसंत देसाई विलेपार्ल्यामध्ये सकाळी फिरायला गेले होते. तेव्हा समोरून त्यांना पुलं दिसले. पुले म्हटलं काय वॉक का, सकाळचं मॉर्निंग वॉक. कसलं वॉक आहे, रात्री रेकॉर्डिंग होतं, सकाळपर्यंत झालं त्याचं एडिटिंग. आणि म्हणून हो का काय म्हटलं. ते म्हटलं रावणाचा तोंडी एक गाणं होतं. म्हटलं हो म्हटलं. म्हणून कोण गायले म्हटलं. तर भीमसेन म्हटलं. अरे वा, त्या राक्षसाला राक्षसच पाहिजे म्हटलं. म्हणजे कसं राक्षसाचा अर्थ आपल्याला माहीत नाही, जे सामान्य लोकांना करता येत नाही ते केलं ते राक्षस आहे. लक्षात आलं का. आता प्रत्येक राक्षसाने तपस्या करूनच देवाला साक्षात्कार करून घेतला होता ना, म्हणून एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं आहे. आता गाण्यातले आम्ही राक्षस म्हणू शकतो, कोणी ते जवळ जाऊ शकत नाही. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, स्वर्गाहुनी लंका. तिच्या कीर्तीच्या सागरलरी, तिच्या कीर्तीच्या सागरलरी, तिच्या कीर्तीच्या सागरलरी. नादविती टंका रम्य
स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि. आता असं गाताना लोकांनी म्हणत आहे भीमसेन गायला ना म्हणता होते रौम्य ही असं करायचं म्हणून रौम्य ही स्वर्गाहुनी लंका तिच्या कीर्तीच्या सागदलरीच्या कीर्तीच्या सागदलरी नादविती डंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका सुवर्ण कमला परे नगरी सुवर्ण कमला परे नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी फुलून दरवळे निळ्या सागरी सुवर्ण कमला सुवर्ण कमला परी नगरी सुवर्ण कमला परी नगरी सुवर्ण कमला परी नगरी सुवर्ण कमला परी नगरी फुलून दरवळे निळ्या सागरी त्या कमलावर चंद्र निज करे त्या कमलावर चंद्र निज करे त्या कमलावर चंद्र निज करे करितो अभिषेक रम्य हि स्वर्गाहुनी लंका 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 लक्ष्मी लंका दोघे भगिनी लक्ष्मी लंका दोघे भगिनी उभय उपजल्या या जलधीतून उभय उपजल्या या जलधीतून लक्ष्मी लंका लक्ष्मी लंका लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका दोघी भगिनी लक्ष्मी लंका लक्ष्मी लंका दोघी भगिनी उभय उपजल्या या जलधीतून या लंकेचे दासी पद कधी या लंकेचे दासी पद तरी कमला गेला का रम्य हि स्वर्गाहुनी लंका रम्य हि स्वर्गाहुनी लंका स्वर्गाहुनी लंका